ठरलं तर मग या मालिकेच्या 11 जुलैच्या जबरदस्त भागामध्ये नालायक प्रियाचा खरा चेहरा समोर आणि आता खूप मोठे रिपोर्ट, खूप मोठं सत्य, पोलिसांनी दिलेले खूप मोठे आता केलेले घोळ किंवा पोलिसांनी जे काही फोन लोकेशन आहे त्याच्यामध्ये केलेला घोळ हा ज्यावेळेला समोर आलाय त्यावेळेला अर्जुन रविराज यांच्यासमोर अनेक सत्यांचा उलगडा झालाय आणि नालायक प्रियाची काय कारस्थानं समोर आलेत सगळं अर्जुन आता कोर्टामध्ये सिद्ध करत असतो की 13 जुलै खुनाच्या दिवशी 13 जानेवारीला या मुळातच त्या रिसॉर्टमध्ये नव्हत्या. त्यांची जी पार्टी होती ती 11 जानेवारीची होती. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे दामिनी सांगते हे बेसलेस आरोप करतायत, काहीही बोलतायत. यावरती अर्जुन म्हणतो मी काहीही बोलत नाहीये, त्या रात्रीचे माझ्याकडे पुरावे आहेत. यावरती साक्षी म्हणते नाही नाही, हे सगळं खोटं आहे. कसे पुरावे असू शकतील? त्या रात्रीचे काहीही पुरावे तुमच्याकडे असण्याची काही शक्यता नाहीये, कारण त्या रात्री मी 13 तारखेलाच तिकडे होते, 11 तारखेला नाही. यावरती आता इकडे जज साहेब म्हणतात अर्जुन सुभेदार, तुमच्याकडे जर काही खरंच पुरावे असतील तर ते पुरावे तुम्ही कोर्टासमोर सादर करा. असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन म्हणतो हो जज साहेब, मी ते पुरावे कोर्टासमोर सादर करतो. असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन सगळे पुरावे कोर्टासमोर सादर करतो आणि त्याच्यामध्ये तो आता सांगायला लागतो हे पेन ड्राईव्ह आहे आणि पेन ड्राईव्ह तुम्ही नीट बघा, याच्यामध्ये 11 तारखेला पार्टी चालू होती, 13 तारखेला नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्यामध्ये हे फोन लोकेशन 11 तारखेचे लोकेशन आहे, त्या लोकेशनमध्ये इव्हिनिंग स्टार रिसॉर्टमध्ये साक्षी शिकरे यांचं लोकेशन दिसतंय, 13 तारखेचं नाही. आणि त्याचबरोबर आता यांनी आपल्या मित्राला केलेले मेसेज 10 तारखेला त्यांनी आपल्या मित्राला मेसेज करून सांगितलेलं आहे की 10 तारखेला ते बोललेले आहेत की आपण उद्या भेटायचं आहे, उद्या आपली पार्टी आहे आणि उद्या आपण एकत्रितपणे येऊन भेटायचं आहे. म्हणजे कधी 11 तारखेला, 13 तारखेचा आणि आता पार्टीचा लांब पर्यंत काही संबंध नाहीये. बरं इतकंच नाही तर मी अजूनही पुरावे कोर्टासमोर सादर करू इच्छितो. यावरती जज साहेब म्हणतात कोणतेही पुरावे असतील ते कोर्टासमोर तुम्ही सादर करा. त्यावरती आता इकडे दामिनी ऑब्जेक्शन घेत असते, इकडे साक्षी सांगत असते नाही नाही, याच्याकडे कोणतेही पुरावे नाहीत, हे सगळं खोटं आहे, हे सगळे खोटे रिपोर्ट आहेत. मी जे कोर्टासमोर दिलेले आहेत ना याच्या आधी ते रिपोर्ट खरे आहेत. मी कोर्टाला याच्या आधी पण सांगितलेलं होतं की मी 13 तारखेला इव्हिनिंग स्टार रिसॉर्टला होते, तिकडे पार्टी होती आणि ते पुरावे खरे आहेत, हे पूर्ण खोटे आहेत. साक्षी गडबडलेली असते, आपण काय बोलतोय काय नाही तिला काहीच कळत नसतं आणि ती पूर्ण गडबडलेली असताना इकडे आता अर्जुन म्हणतो माझ्याकडे एक साक्षीदार आहे, तो साक्षीदार सुद्धा आता मी बोलवू इच्छितो, ते म्हणजे अरुण जमदाडे, इव्हिनिंग स्टार रिसॉर्टचे मॅनेजर. असं म्हणत आता इकडे अरुण जमदाडे यांचं नाव काढल्यावरती साक्षी शिकरे, महिपत शिकरे सगळ्यांचे धाबे आणतात, कारण या माणसाला सगळं माहिती आहे हे त्यांना माहिती असतं आणि पोलिसांच्या दबावाखाली येऊन आता इकडे तो काय बोलणार हे त्यांना माहीत नसतं. अर्जुनने CCTV फुटेज सुद्धा कोर्टासमोर सादर केलेलं असतं आणि त्याने सांगितलेलं असतं की 11 तारखेला ही पार्टी होती, 13ला नाही. पण साक्षी शिकरे यांनी पुरावे मॅन्युप्युलेट केले आणि यांनी पुरावे मॅन्युप्युलेट करून त्याची तारीख 13 केली आणि 13 तारीख करून त्यांनी ती कोर्टासमोर सादर केली. असं म्हणत अर्जुनने सगळ्याच गोष्टी क्लिअर केलेल्या असतात. जज साहेबांनी ते लोकेशन पाहिलेलं असतं, जज साहेबांनी हे सगळं पाहिलेलं असतं आणि जज साहेब आता इकडे अरुण जमदाडे यांची वाट पाहत असतात. अरुण जमदाडे हे आता विटनेस बॉक्समध्ये येतात आणि साक्षीला विटनेस बॉक्समधून खाली बसायला सांगितलं जातं. त्यानंतर साक्षी थोडीशी गडबडते. इकडे आता महिपत विचार करायला लागतो, या अरुण जमदाडेने जर का काही तोंड उघडलं तर याची मी अशी वाट लावीन ना आणि याला असा काही उभा आडवा चिरून टाकीन की त्यालाच कळणार नाहीये कधी त्याचा अंत झाला. पण त्याने बोलायला नको आहे, जर हा बोलला तर त्याचं काही खरं नाहीये. पण आता अर्जुनने ऑलरेडी मालकालाच धमकी दिलेली असते की जर तुम्ही या सगळ्या प्रकरणामध्ये आमची साथ दिली नाहीत तर तुमचं हॉटेल कसं आणि कधी बंद होईल याची तुम्हाला सुद्धा कल्पना लागणार नाही. आणि त्याचमुळे अरुण जमदाडे हे खरं बोलण्यासाठी आता विटनेस बॉक्समध्ये आलेले असतात. आणि त्यानंतर अर्जुन म्हणतो तुम्ही मला सांगू शकाल का की ज्या पार्टीबद्दल आता इकडे म्हणजे साक्षी शिकरे सांगत आहे ती पार्टी एक्झॅक्टली कोणत्या तारखेला होती ती? यावरती अरुण जमदाडे म्हणतात हो, ती पार्टी आमच्या इव्हिनिंग स्टारमध्येच होती आणि ती 11 तारखेलाच होती. असं म्हटल्यावरती इकडे आता अर्जुन सांगायला लागतो 11 जानेवारी 2023 या तारखेचं तुमच्या कसं काय लक्षात?
म्हणजे तुम्हाला या सगळ्यामध्ये आता बघा इतकी जवळ-जवळ 2 वर्षापेक्षा जास्त उलटून गेलेली आहेत. मग त्यावेळेस तुमच्या आत्ता लक्षात कसं? यावरती अरुण जमदाडे म्हणतात, की "मला माहिती आहे, की ही पार्टी 11 तारखेची होती, हे मला माहिती आहे आणि त्या दिवशी अशी एक घटना घडली होती ना आणि त्यामुळे हा दिवस माझ्या अगदी कायमचा लक्षात राहिला." यावरती अर्जुन म्हणतो, "घटना? कसली घटना? तुम्ही कोर्टाला सविस्तर सांगू शकाल का?" यावरती मग आता तो सांगायला लागतो अरुण जमदाडे, "हो, मी कोर्टाला सांगू शकतो. आत्ता जे तुम्ही सीसीटीव्ही फुटेज सादर केलंत ना, ते 13चं नाही 11चंच आहे. हे आमच्या पूर्णपणे त्या रेकॉर्डमध्ये लिहिलेलं आहे. सीसीटीव्ही फुटेज जर का तुम्हाला 13चं मिळालं असेल, तर ते पूर्ण मॅनिप्युलेट केलेलं होतं. पण हे 11चं सीसीटीव्ही फुटेज खरं आहे. कारण त्या दिवशी ना असं काही घडलं होतं, की हा दिवस मी विसरूच शकत नाहीये. साक्षी शिकरे यांच्या मित्रांची तिथे पार्टी होती आणि त्या पार्टीमध्ये त्यांच्या मित्रांनी लिमिट क्रॉस केली होती. म्हणजे त्याने काय केलं, दारू प्यायला होता आणि आमच्या एका वेटरसोबत भांडण केलं. काहीही कारण किंवा वेटरची काहीही चूक नसताना त्यांनी त्या वेटरला बेदम मारहाण केली आणि त्याला इतकी दुखापत झाली होती, की त्या दिवशी आमचं सगळेजण आम्ही घाबरलो होतो, की तो वेटर जगेल की मरेल की असं काहीतरी आणि त्यामुळे तो दिवस काळा दिवस आमच्या बरोबर लक्षात आहे आणि त्या दिवशी नक्की काय घडलं होतं हे सुद्धा आमच्या लक्षात आहे आणि म्हणूनच 11 जानेवारी 2023 ही तारीख माझ्या लक्षात आहे आणि त्याच दिवशी इकडे ही पार्टी झाली होती हे सुद्धा लक्षात आहे. त्यावरती मग आता मात्र इकडे लगेचच अर्जुन म्हणतो, "थँक यू. तुम्हाला जे काही विचारायचं होतं ते माझं विचारून झालेलं आहे. आता यानंतर मात्र इकडे वेळ असते ती म्हणजे आता दामिनी देशमुखची क्रॉस एक्झामिन करायची. पण दामिनी देशमुखला हे सगळं माहितीच नसतं. तिच्यासाठी हा पूर्णपणे एक नवीन बॉम्ब असतो. कारण दामिनी देशमुखला अर्धवटच माहिती इकडे आता महिपतने आणि साक्षीने दिलेली असते आणि त्यामुळे त्यामुळे महिपत आणि साक्षीच्या अर्धवट माहितीमुळे दामिनीला कोर्टामध्ये तोंडावरती आपटल्यासारखं झालेलं असतं आणि त्यामुळे आता जज साहेब ज्या वेळेला विचारतात, की "दामिनी देशमुख, तुम्हाला काही विचारायचं आहे का?" यावरती दामिनी सांगायला लागते, "नो क्वेश्चन मी लॉर्ड." कारण तिला काय विचारावं आणि काय विचारू नये त्याच्यामुळे आता आपणच अडकणार हे सगळं माहिती असल्यामुळे ती आता काही बोलत पण नाही, काही विचारत सुद्धा नाही. बरं, हे सगळं घडल्यावरती आता इकडे महिपत विचार करायला लागतो, की दामिनी बहुतेक मला ह्या प्रकरणात अडकवणार आहे. काहीच बोलत नाहीये, कुठचीच बाजू घेत नाहीये किंवा या सगळ्यामध्ये ती आता काही बोलायला सुद्धा मागत नाहीये. काय चाललंय हिच्या मनामध्ये? ही केस जिंकवायला आले, की ही मला केस हरवायला आले? महिपतच्या डोक्यामध्ये शंका येते. तोपर्यंत इकडे आता अर्जुन म्हणतो, ठीक आहे. जमदाडे, तुम्ही तुमच्या जागेवरती जाऊन बसता. तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद." मग त्यानंतर अरुण जमदाडे गेल्यावरती मग मात्र आता इकडे अर्जुन सांगायला लागतो, की "मी हे जे काही पुरावे सादर केलेले आहेत, या पुराव्याचा गांभीर्याने विचार व्हावा. कारण हे पुरावे या सगळ्यामध्ये आता उपयोगाला ठरणार आहेत खरा गुन्हेगार शोधण्यासाठी." असं म्हटल्यावरती दामिनी उभी राहते आणि अर्जुन सुभेदार उगाचच परत कोर्टाचा वेळ वाया घालवत आहेत. हे पुरावे सगळे आता सादर करण्यात काही अर्थ नाहीये. आम्ही ऑलरेडी पुरावे सादर केलेत आणि तेच पुरावे खरे आहेत असं आता दामिनी ठासून बोलायला लागते. कारण तिच्याकडे असं काहीच नसतं आणि त्याच वेळेला अर्जुन म्हणतो, "ठीक आहे, माझ्याकडे जे पुरावे आहेत ना ते अजून संपलेले नाहीयेत. ते पुरावे आता इकडे अजूनही बाकी आहेत. 11 तारखेला जर का या त्या रिसॉर्टमध्ये होत्या, त्यांचं लोकेशन तिकडे होतं, म्हणजे त्या 13 तारखेला त्या रिसॉर्टमध्ये नव्हत्या आणि याचा पण माझ्याकडे पुरावा आहे. मग 13 तारखेला त्या कुठे होत्या? हे पुरावे सुद्धा आता मला सादर करायचे आहेत. याच्या आधी सुद्धा साक्षी शिकरे यांचे फोन रेकॉर्ड्स किंवा त्यांचे कॉल लॉग्स हे जे काही आहे त्याचे पुरावे किंवा त्याचं सगळं रेकॉर्डिंग हे कोर्टासमोर सादर करण्यात आलं होतं. पण ते पूर्णपणे फेक होतं. खरं रेकॉर्डिंग मी आता तुमच्या समोर सादर करत आहे." असं म्हणत खरं रेकॉर्डिंग म्हणजे 13 तारखेला ॲक्च्युली साक्षी कुठे होती हे सुद्धा आता मात्र इकडे अर्जुनने सगळ्यांच्या समोर आणण्यासाठी ते पुरावे समोर आणलेले असतात आणि अर्जुन सांगतो, 13 तारखेला एक्झॅक्टली 13 तारखेला आता इकडे साक्षी शिकरे या होत्या SK रोडवरती आणि SK रोड हा आता अगदी म्हणजे आश्रमाच्या पासून पावलाच्या अंतरावरती आहे. म्हणजेच लक्षात येतंय, की साक्षी शिकरे या पूर्णपणे खोटं बोलतायत. त्या 13 तारखेला रिसॉर्टमध्ये नव्हत्याच, तर त्या 13 तारखेला इकडे आता SK रोडवरती म्हणजेच आश्रमाच्या इथे होत्या. अजून काय आणि कसे पुरावे हवे आहेत दामिनी देशमुख यांनी सांगावे.
असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे दामिनी थोडीफार गडबडते आणि त्यानंतर मग आता दामिनीला अर्जुन सांगायला लागतो की बोला, म्हणजे काय तुम्हाला म्हणायचं या संदर्भात. यावरती आता इकडे साक्षीचे जे कॉल रेकॉर्ड असतात ते सगळे रेकॉर्ड ज्या वेळेला चेक केले जातात त्यावेळेला जे अर्जुन बोलतोय ते खरं आहे हे जज साहेबांच्या लक्षात येतं. 13 तारखेचं तिचं लोकेशन SK रोडवरती असतं. SK रोडवरून आश्रम अगदी पावलाच्या अंतरावरती असतो. त्यानंतर अर्जुन सांगत असतो, मला हेच सांगायचं आहे की 11 तारखेला त्या होत्या, त्या म्हणजे इव्हिनिंग स्टारमध्ये, 13 तारखेला त्या आश्रमात होत्या, साक्षी शिकरे आश्रमात होत्या. हे सिद्ध करण्यासाठी यापेक्षा दुसरा पुरावा कोणता हवाय असं म्हटल्यावरती मग मात्र दामिनी ऑब्जेक्शन घेते. ऑब्जेक्शन मिलॉर्ड. यावरती आता इकडे जज साहेब सांगायला लागतात, ऑब्जेक्शन ओव्हर रूल्ड. तुम्ही जे बोलताय ना ते पटत नाहीये. म्हणजे कसं आहे, अर्जुन सुभेदारनी या कोर्टासमोर एक खूप मोठी बाजू मांडलेली आहे आणि त्यांनी जे साक्षी आणि पुरावे सादर केलेत ना त्याला गांभीर्याने घेणं हे गरजेचं आहे. म्हणजे हे गांभीर्य जर का आपल्याला समजत नसेल ना तर यासाठी आता आपण शांत बसणंच गरजेचं आहे, कारण हे गांभीर्य लक्षात घेऊन हे पुराव्यांचं व्हेरिफिकेशन व्हायलाच पाहिजे. अर्जुन सुभेदार यांनी जे काही पुरावे दिलेत ना त्यामुळे कुठेतरी वाव आहे की या सगळ्यामध्ये साक्षी शिकरे आश्रमात होत्या आणि त्यामुळे केस पलटू शकते. म्हणून मला असं वाटते की अर्जुन सुभेदार यांनी दिलेल्या पुराव्यांचा नीट विचार केला जावा. यावरती दामिनी म्हणायला लागते, अर्जुन सुभेदार जे बोलतायत त्यांचं वागणं मला पटतच नाहीये. त्यांनी काय सांगितलं की 13 तारखेला साक्षी शिकरे यांचं लोकेशन काय आहे, SK रोड, आश्रम नाहीये. त्याच्यातून आश्रम जरी पावलाच्या अंतरावरती असला तरी तिचं लोकेशन आश्रम रोड आश्रम दाखवतायत का, नाही. मग या SK रोडवरती जे आश्रमाच्या जवळ आहे तिथे कितीही लोक, 50-60 लोक असतील त्या टायमिंगला, मग त्या सगळ्यांना आपण या खुनाच्या केसमध्ये अडकवणार आहोत का. जी 50-60 लोक त्यावेळेला तिथे अवेलेबल होती ती सगळी खुनी आहेत का, असं आपण सिद्ध करू शकतो का. काय नक्की अर्जुन सुभेदार यांना सिद्ध करायचंय मला कळतच नाहीये. मला नाही वाटत की SK रोड हे लोकेशन आल्यामुळे साक्षी शिकरे खुनी आहेत किंवा त्या ठिकाणी आश्रमातच होत्या असं नाहीये. त्या गेल्या असतील आश्रमाच्या बाजूला कशाला तरी, याच्यावरून हे सिद्ध होत नाही की त्या खुनी आहेत. असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो, ठीक आहे 50-60 लोक तिकडे असतील, पण ही 50-60 लोक त्यांचं त्या दिवशीचं खरं लोकेशन लपवत नाहीयेत ना. ही 50-60 लोक त्या दिवशी SK रोडवरती नव्हती असं ते सांगत नाहीयेत ना. या 50-60 पैकी एकच व्यक्ती आहे, ती म्हणजे आता इकडे साक्षी शिकरे. हीच आपलं लोकेशन लपवते आणि तीच खोटे साक्षी पुरावे देते. जर का या सगळ्यामध्ये साक्षी शिकरेने काहीच केलेलं नाहीये तर ती कोर्टामध्ये ही 2 वर्ष केस सुरू आहे आणि तुम्हीच या केसमध्ये म्हटला होतात की या सगळ्यामध्ये आता तुम्ही म्हटला होतात की टाइमपास चाललाय. मग जर का हे असं चाललेलं आहे, हा टाइमपास वाटतोय तुम्हाला, मग 2 वर्ष तुमची अशील खोटे पुरावे का देती आहे, खोटे पुरावे का सांगत आहे. का सांगितलं नाही की 13 तारखेला ती SK रोडवरती होती आणि तिचं काय काम होतं. जर का हे सगळं त्यांनी फसवायचं नव्हतं किंवा खोटं काही सांगायचं नव्हतं तर का हे सगळं केलं, याचं उत्तर तुम्ही द्याल अशी अपेक्षा मी करतो. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे दामिनीकडे काहीच पुरावे नसतात, कारण साक्षीने हे का केलंय किंवा साक्षी हे खोटे पुरावे का सादर करते याच्या संदर्भात तिच्याकडे कोणत्याही प्रकारची माहिती नसते आणि किंवा तिच्याकडे कोणत्याही प्रकारचं एक्सप्लेनेशन नसतं आणि त्यामुळे साक्षी आता पूर्णपणे या सगळ्या प्रकरणात अडकलेली असते. इकडे आता अर्जुन सांगतो की मिलॉर्ड, मला माहिती आहे ही केस जरी उरकायची असली तरी मी या केसमध्ये कधीही टाइमपास केलेला नाहीये किंवा ही केस मी कधीही टाइमपास म्हणून घेतली नाहीये. गेले 2 वर्ष मी पुराव्यावरती पुरावे सादरच करतोय आणि आत्तापर्यंत मी सादर केलेले सगळे पुरावे जर तुम्ही पाहिलेत तर जज साहेब कोर्टाच्या लक्षात येईल की इकडे मी बोलतोय तेच खरं आहे. या प्रकरणामध्ये मधुकर पाटील नाही तर सगळ्यात महत्त्वाचं इकडे साक्षी शिकरे आहे. तुम्ही एकदा या सगळ्या पुराव्यांचा विचार करावा आणि साक्षी शिकरे हिचा खुनी म्हणून विचार करावा अशी मी कोर्टाला विनंती करतो. असं म्हटल्यावरती अर्जुनने आपलं क्लोजिंग स्टेटमेंट दिलेलं असतं आणि क्लोजिंग स्टेटमेंट दिल्यावरती मग मात्र आता इकडे अर्जुन ज्या वेळेला खाली बसतो त्याच वेळेला आता इकडे चैतन्य त्याची पाठ थोपटतो. इकडे आता पूर्णपणे दामिनी एकदम गळून पडलेली असते की नाही.
आपण आता काहीच करू शकत नाही आहोत. या साक्षीने आपल्याला अर्धवट माहिती देऊन खूप मोठा गोंधळ केलेला आहे. हे ज्या वेळेला आता ती विचार करायला लागते आणि त्याच वेळेला इकडे आता पुन्हा पुन्हा जज साहेब सगळे पुरावे चेक करतात, सगळे साक्षीदार चेक करतात आणि जज साहेब सांगायला लागतात सगळे साक्षी पुरावे चेक केलेले आहेत. CCTV फुटेज, फोन लोकेशन हे सगळं चेक करता एकंदर आपल्याला या गोष्ट लक्षात येते की साक्षी शिकरे यांची या खुनामध्ये असलेली इन्व्हॉल्वमेंट ही नाकारता येत नाहीये. म्हणून पोलिसांना चौकशीचे आदेश दिले जात आहेत की लवकरात लवकर तुम्ही आता काय खरं काय खोटं या सगळ्या प्रकरणामध्ये कोण अडकलेलं आहे, कोण अडकवते, कोण खरा गुन्हेगार याचा शोध घ्यावा आणि त्यासाठी 31 जुलैपर्यंतचीच तारीख आहे आणि त्यानंतर कोर्ट आपला निकाल देणार. मग कोर्ट थांबणार नाही. पण या सगळ्यामध्ये साक्षी शिकरे यांची इन्व्हॉल्वमेंट असावी असं कोर्टाला सुद्धा वाटायला लागलेलं आहे. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे काहीच पर्याय नसतो साक्षी शिकरे हिची चौकशी करण्यावाचून आणि त्यासाठी कोर्ट आता काही दिवसांची मुदत देतं आणि त्यानंतर आता इकडे जवळजवळ साक्षी शिकरेवरती चांगलंच प्रकरण शेकलेलं असतं आणि त्यानंतर मग आता साक्षी हादरते. तिला 10,000चा दंड ठोठावला जातो खोटे लोकेशन आणि खोटे रिपोर्ट देण्यासंदर्भात. इकडे आता रविराजांच्या चेहऱ्यावरती एक छान हसू येतं. फायनली अर्जुनने ही केस जिंकलेली असते. अर्जुनने ही केस जिंकल्यामुळे आता इकडे रविराज खूप खुश झालेले असतात. मग आता त्याच वेळेला अर्जुन इकडे साक्षी शिकरे आणि आता महिपतकडे येतो. काय 31 तारखेपर्यंतची मुदत घेणं महागात पडलं का? 31 तारखेपर्यंत निकाल लावणं महागात पडलं का? ठीक आहे, आता 31 तारखेला कोण जिंकणार कोण हरणार हे तर कळणारच आहे ना तुम्हाला, असं म्हणत अर्जुनने सणसणीत टोमणा मारलेला असतो आणि टोमणा मारून मग आता अर्जुन तिकडून निघून जातो. त्यानंतर महिपत चांगलाच गडबडलेला असतो. साक्षीला या सगळ्यामध्ये आता खूप हादरलेली असते. नशीब 10,000ची शिक्षा झाली, अजून आता कस्टडी वगैरे जर का असती तर साक्षी पूर्णपणे गळून पडली असती. हे सगळं होत असताना मग आता मधुभाऊ येतात आणि जावई बापू खरंच मला हे जे काही चैतन्य सर सकाळी म्हटले ना की 7 जन्म हात जावई मिळावा म्हणून मी वडाची पूजा करावी ते पटलेलं आहे असं म्हणायला लागतात. असं म्हणत मधुभाऊंनी आता इकडे अर्जुनचं कौतुक केलेलं असतं. फायनली केसचा एक टप्पा तर गाठला गेलेला असतो. आता पुढचा टप्पा असतो तो म्हणजे साक्षीला पूर्णपणे आता म्हणजे तीच दोषी आहे हे सिद्ध करणं. या सगळ्यामध्ये आता इकडे सायली घरी येते. सायली घरी आल्यावरती मग आता सायली सांगायला लागते आता आपण या सगळ्यामध्ये अजून काय पुरावे सादर करायचे आहेत किंवा काय हे करायचे. अर्जुन म्हणतो तोच विचार चाललेला आहे. काहीही करून आता ती SK रोड नाही तर ती आश्रमात होती हे सिद्ध करणं महत्त्वाचं आहे. इकडे तोपर्यंत प्रिया आता सांगत असते बस झालं, सगळा खेळ संपला तुमचा. म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा तो आता अर्जुन तुम्हाला सोडणार नाहीये. आता साक्षीला एकतर जन्मठेप किंवा साक्षीला या सगळ्यामध्ये आता इकडे होणार ते म्हणजे फाशी. असं म्हटल्यावरती इकडे महिपत इतका चिडतो. चिडलेला महिपत रागारागात आता इकडे प्रियाकडे येतो. प्रियाकडे आल्यावरती प्रियाचा गळा आवडतो. काय काय माझ्या मुलीला फाशी, माझ्या मुलीला फाशी, तुझी हिंमत कशी झाली हे बोलण्याची, असं म्हणत त्यांनी आता तिचा गळा आवळलेला असतो आणि गळा आवळत तिला आता तो चांगलाच मारण्याचाच प्रयत्न करायला लागतो. खबरदार जर यापुढे माझ्या मुलीच्या फाशीबद्दल बोलशील तर. तोचपर्यंत इकडे आता अर्जुन आलेला असतो त्या कंपनीमध्ये. आता इकडे सायलीने त्याला सांगितलेलं असतं की जे रिपोर्ट आता इकडे आपण कोर्टासमोर सादर केले होते म्हणजे साक्षीने सादर केले ते तर खोटे होते हे आपल्याला 2 रिपोर्ट एकत्रितपणे पाहिल्यावरती समजलं. मग नक्की खरं काय आहे हे त्या कंपनीत जाऊया. कंपनीत गेल्यावरती मग तो मॅनेजर सांगतो की 13 जानेवारीचे कोणतेही रिपोर्ट आमच्याकडे पोलिसांनी मागितलेलेच नव्हते. त्यामुळे 13 जानेवारी 2023चे आम्ही कोणतेच रिपोर्ट दिले नाही. मग जर पोलिसांनी रिपोर्ट मागितले नाही तर हे आणले कुणी, कोण मदत करणारा माणूस आहे किंवा कुणी हे खोटे रिपोर्ट पोचवले हे सत्य ज्या वेळेला रविराजांच्या समोर येणार त्यावेळेला सत्याचा खूप मोठा उलगडा